नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 9. परीक्षेचा शेवटचा पेपर वामने दिला आणि दुसऱ्या दिवसापासून तो बॉम्बे डाईन अँड केमिकल्समध्ये सेल्समन म्हणून नोकरीला लागला. ही नोकरी मिळवताना त्याने शंतनुराव केळकराचा वशिला लावला नव्हता, तर थेट अर्ज करून आणि मुलाखतीत उत्तीर्ण होऊनच त्याने बाजी मारली होती. महिन्याला 1200 रुपये पगार मिळणार होता त्याला. शिवाय फिरतीवर असतानाचा भत्ता मिळणार होता तो वेगळाच. वामन या नोकरीवर खुश होता. परीक्षेचा रिझल्ट लागेल तेव्हा लागेल, सध्या आपण नोकरी करूया अशी त्याची धारणा होती. पुढे शिकण्याची हौस असली तरी 20व्या बंगल्यात शंतनुरावांकडे राहावे लागेल. नागेशची बोलणी ऐकून घ्यावी लागतील म्हणून त्याने आपल्या हौसेला मुरड घातली होती. शिवाय नोकरी करून त्याला BSc नंतरचे शिक्षण घेता येणार नसल्याने त्याने शिक्षणाचा विचारच सोडून दिला होता. त्याला नोकरी लागली याचा आनंद बिंदूला अधिक झाला होता. वामनवरील आपलं प्रेम तिने वामनपाशी उघड केल्यानंतर दोघात एक निराळच नातं निर्माण झालं होतं. बंगल्यात दोघेही एकमेकांशी बोलू शकत नव्हते, पण एकमेकांशी संपर्क साधण्याची एकही संधी ते सोडत नव्हते. वामन मात्र या संबंधाविषयी थोडा संशय होता. बिंदूची आणि त्याची कुठल्याही प्रकारची बरोबरी होऊ शकत नव्हती. लहानपणापासून बिंदू श्रीमंतीत आणि लाडात वाढली होती आणि तिच्याच बंगल्यात एखाद्या नोकरासारखा आश्रित या नावाखाली वामन राबला होता. बिंदूजवळ मात्र त्याने आपला संशय बोलून दाखवला नव्हता, पण एक दिवस तो साऱ्या गोष्टीचे तिच्याकडून निराकरण मात्र करून घेणार होता. आपल्या नोकरीच्या निमित्ताने बाहेर भटकताना तो कुठे खोली मिळते का याबद्दल ही सतत चौकशी करीत होता. किंबहुना बिंदूचीच त्याला तशी फूस होती. लवकरात लवकर त्याने बंगल्याच्या बाहेर जावं असं तिला वाटत होतं. पहिला पगार झाला आणि वामनने पगाराचे संपूर्ण पाकिट शंतनुरावांकडे शंतनुरावांच्या पाया पडत दिलं. मामा, माझा पगार. वामनने पगार हातात देता शंतनुरावांना बरं वाटलं होतं. या घरानं त्याला सांभाळलं होतं, वाढवलं होतं, पण प्रेम ममतेच्या ऐवजी वामनने बोलणीच खूप खाल्ली होती. असे असूनही वामनच्या मनात या घराविषयी आणि घरातील माणसांविषयी आकस नाही हे पाहून त्यांना वामनचं कौतुक वाटलं होतं. वामन, माझ्याकडे कशाला पगार दिलास? मानभावीपणे त्याने विचारलं होतं. मामा, पहिला पगार देवापुढे ठेवायचा असतो असं म्हणतात. वामन उत्तरला. बरोबर आहे तुझं. शंतनुराव म्हणाले. ठेव देवापुढे. शंतनुरावाने पुढे केलेलं पाकिट वामनने स्वीकारलं नाही. नम्रपणे तो म्हणाला, मामा, पगार देवापुढेच ठेवला आहे. त्याने आपल्याला देवाची उपमा दिलेली पाहून शंतनुराव खुश झाले होते. ते उठून वामनजवळ गेले होते आणि वामनला जवळ घेतलं होतं त्यांनी. वामन, आयुष्यात यशस्वी होशील तू, सुखी होशील तू. पुरे पुरे. शकुंतलाबाई नाकमुरडीत मध्येच म्हणाल्या. तुमचे सारे आशीर्वाद वामनच्या वाट्याला आले तर बिंदू आणि नागेशला काही मिळणार नाही. शंतनुराव खो खो हसले होते. पण आता तो पगार वामनकडे परत द्या. बिंदू मिस्किलपणे म्हणाले. का बरे? शंतनुरावांना तिची चेष्टा करण्याची लहर आली होती. देवापुढे ठेवलेला पगार देव खिशात नाही टाकत कधी. अच्छा, मग वामन, तू काय करणार या पगाराचं? मी सांगते पप्पा. बिंदूने पगाराचे पाकिट शंतनुरावांकडून खेचून घेतले होते. वामन, हे घे तुला 200 रुपये खर्चासाठी. या उरलेल्या 1000 रुपयात मला एक साडी पाहिजे. मामीला एक साडी, नागेशला शर्ट पीस आणि पप्पांना. मला काही नको वामन. शंतनुराव हसले. बिंदूने वामनचा पहिला पगार स्वतःच्या मनाप्रमाणे खर्च केला होता. साडीची खरेदी करताना वामनला बरोबर घेतले होते आणि साडी पसंत करताना तिने नजरेनेच प्रथम वामनची पसंती ध्यानात घेतली होती. आम्हाला पिक्चरही दाखवायला लागेल तुला वामन. साड्यांची खरेदी आटोपून बंगल्यात परतताच बिंदूने सुतोवाच केला होता. हा काय वेडेपणा बिंदू, आपल्याकडे VCR आहे.
उगाच वामनला खर्चात का पाडतेस? शंतनूरावांनी बिंदूला अडवले होते, पण बिंदूचा हेतू वामनला कळला होता. घेतलेली नवीन साडी नेसून बिंदूला वामनबरोबर सिनेमा पाहायचा होता. वामनने बिंदूची इच्छा पुरी केली होती. दोघेही गुपचूप सिनेमाला गेले होते. मैत्रिणीकडे जाते असं सांगून बिंदू नवी साडी नेसून थेट थिएटरवर आली होती, तर फिरतीची नोकरी असलेली वामननेही धोका पत्करला होता. वामनच्या सहवासात बिंदू खुश होती. सिनेमा पाहताना अगदी त्याला खेटून बसली होती. मध्यंतरात आईस्क्रीम खाण्याची आपली इच्छाही तिने पूर्ण करून घेतली होती. सिनेमा संपताच थोडा वेळ इथे तिथे भटकण्यात घालवीत असताना वामनने आपल्या मनीचे शल्य तिच्याजवळ उघड केले होते. बिंदू, हे असं वागणं आवडत नाही मला. मला तर चोरट्या प्रेमात गंमत वाटते. तू चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करते आहेस. हे काय नवीन खूल तुझ्या डोक्यात शिरला आहे? रागानं बिंदू म्हणाली. अगं मी तुझ्या बरोबरीचा नाही. वामन कासावीस होऊन म्हणाला. तुला माझ्याकडे सुख मिळणार नाही. तुझ्या सहवासात मी सुखी होणार आहे. बिंदू ठामपणे म्हणाली. अगं, माझ्यापेक्षा चांगला तरुण तुझ्यासाठी शोधतील मामा. तुझ्यापेक्षा चांगला तरुण मला तरी आढळणार नाही. कशाला हट्टीपणा करतेस बिंदू? वामन पोट तिडकीने तिला समजावत म्हणाला. अगं, लग्नानंतर व्यावहारिक जगात तू जेव्हा पाऊल ठेवशील ना, तेव्हा पदोपदी अडचणींना तुला तोंड द्यावं लागेल. मामाकडे तू ऐशोआरामात लोळते आहेस. माझ्याकडे तुझ्या वाट्याला फक्त कष्टच येतील. मी त्याबद्दल अजिबात तक्रार करणार नाही तुझ्याकडे. कसं समजावं तुला हेच कळत नाही आहे मला. वामन हताश होऊन म्हणाला. आणि बिंदू खवळली. मला मात्र सारं व्यवस्थित कळलं आहे. तुला माझ्याशी लग्नच करायचं नाही आहे, हो ना? तुझा डोळा त्या माधुरीवर आहे हे ओळखून आहे मी. नाही ग, चूप. एक चकार शब्द बोलू नकोस. मी आपलं वेड्यासारखं तुझ्यावर प्रेम केलं, पण तुझं माझ्यावर प्रेमच नाही. वामन एकदम अवघडून गेला होता. ते दोघे रस्त्यावरच उभे असल्याने येणारे जाणारे सारे त्यांच्याकडे पाहत होते. रडू नकोस बिंदू, रडू नकोस. तो तिच्या कानाजवळ तोंड नेत म्हणाला. माझं तुझ्यावर प्रेम आहे. बिंदूने आपल्या चेहऱ्यावरचे हात न काढताच विचारलं. खरंच? तुझी शपथ. वामन कळवळून म्हणाला. मी फक्त तुझ्या सुखासाठीच. तू माझ्याशी लग्न केलेस तरच मी सुखी होणार आहे. वामनचे बोलणेच खुंटले होते. उद्या पप्पांनी तुला विरोध केला तर तू काय सांगशील? वामनने रागाने बिंदूकडे पाहिलं. हिच्या अशा आक्रमक स्वभावावरच आपण प्रेम करतोय हे लक्षात येताच त्याचा राग निवळला. तिच्याकडे स्निग्ध नजरेने पाहत त्याने म्हटलं. मी सांगेन की बिंदूवर माझं प्रेम आहे. आम्ही एकमेकांच्या संमतीने लग्न करणार आहोत. माझी शपथ? तुझी शपथ? ओह वामन, यू ग्रेट. वर रस्त्यात बिंदूने त्याला मिठी मारताच वामन ओशाळला होता. काय हा मूर्खपणा, रागाने तो म्हणाला. प्रेमात पडलेले तरुण तरुणी शहाणपणा करीतच नाहीत. बिंदू त्याला चिडवत म्हणाली. पण तिच्याकडे दुर्लक्ष करून वामनने एक टॅक्सी थांबवली. दोघेही टॅक्सीत बसले. हे काय, इतक्या लवकर मी घरी जायचं? फुरंगटून बिंदूने विचारलं. मला नोकरी करायची आहे हे लक्षात ठेव. लग्नानंतर मी आश्रित म्हणून राहिलेलं चालेल तुला? अजिबात नाही. तुला मिळणाऱ्या पगारातच मी स्वर्ग उभा करीन घरात. बिंदू ठाम स्वरात म्हणाली. पण स्वर्ग उभा करण्यास घर कुठे मिळालं आहे अजून? वामनच्या बोलण्यावर दोघेही मोकळेपणाने हसले होते. कधी करायचं लग्न आपण? बिंदूने शेवटी विचारलंच. कशाला उतावळेपणा करते आहेस? त्याच्या शब्दातले अर्थ ध्यानात येताच बिंदू लाजली होती. चावटपणा करू नकोस रे. माझ्यासाठी समजा पप्पाने स्थळे पाहण्यास सुरुवात केली तर मी त्यांना कुठंपर्यंत थोपवून धरायचं हे मला माहीत असायला हवं. 3 वर्षांनी
तू ग्रॅज्युएट झाल्यानंतर. बापरे वामन, 3 वर्ष थांबायचं आपण? बिंदू गंभीर झाली होती. 3 वर्षात काहीही घडू शकतं. उद्या तू माझ्याऐवजी दुसऱ्या मुलीशी, माधुरीशी लग्न केलंस तर? आणि तूही दुसऱ्या राजकुमाराच्या गळ्यात माळ घातलीस तर? माझ्या प्रेमाविषयी शंका व्यक्त करतोस? बिंदू दुखावली गेली होती. पण त्याचबरोबर वामनच्या प्रेमाविषयी आपण शंका घेतली होती ही ती सोयीस्कररित्या विसरली होती. वामनला त्याचेच हसू आले होते. आपण एकमेकांविषयी शंका घेतच नाही आहोत बिंदू. 3 वर्षे ही फार छोटी मुदत आहे. या दरम्यान आपण एकमेकाला भेटत असणार, त्यामुळे विरहाचा प्रश्न नाही. 3 वर्षानंतर मीही गद्धे पंचविशीत पदार्पण करेन. त्यामुळं या वयात लग्नाचा गाढवपणा करण्यास मला कोणाची आडकाठी नसणार. बिंदूने एक धपाटा मारला त्याला आणि त्याच्या लाडीक कृतीने वामनही सुखावला. शिवाय लग्नासाठी आपण फार तरुण आहोत ग. लग्नानंतरच्या धामधुमीत आणि संघर्षमय जीवनात आपलं तारुण्य करपून जाईल अशी भीती वाटते मला. तू अजून 18 पण नाहीस. या वयात घाईने केलेली लग्न घटस्फोटाच्या उंबरट्यापर्यंत पोचतात. बिंदूला त्याचे म्हणणे पटले होते. 3 वर्षांसाठी थांबण्यास ती तयार होती आणि तोपर्यंत बंगल्यातील कोणालाही आपल्या संबंधाची जाणीव करून द्यायची नाही याबद्दल एकमत होताच बिंदूच्या संमतीनेच टॅक्सी थांबून मध्येच वामन उतरला होता. बिंदू टॅक्सी घेऊन एकटीच बंगल्याकडे गेली होती. परीक्षेचे रिझल्ट लागले. वामन आणि बिंदू पास झाले होते. वामनाचा फर्स्ट क्लास मिळाला होता, परंतु नागेश मात्र नापास झाला होता. त्या दिवशी वामनला फर्स्ट क्लास मिळाल्याचा आनंद शंतनूरावांना झाला नव्हता. शकुंतलाबाईंनीही नागेश नापास झाल्याचं दुःख लपवून ठेवलं नव्हतं. आपली मार्कलिस्ट आणण्यासाठी जेव्हा वामन आणि बिंदू कॉलेजात गेले तेव्हा खूप जणांनी वामनला गराडा घातला होता. त्या गराड्यात आपसुकच बिंदूही सापडली होती. जो तो वामनचे कौतुक करीत होता, अभिनंदन करीत होता आणि ते पाहून बिंदू सुखावत होती. मित्रांच्या गर्दीतून जेव्हा वामन बाहेर पडला तेव्हा अचानक कॉलेजचे प्रिन्सिपॉल समोर आले. कॉंग्रॅच्युलेशन्स बापट. थँक्यू सर. प्रिन्सिपॉलने हस्तांदोलन करताच वामनची मान अभिमानाने उंचावली गेली. पुढे काय विचार आहे? प्रिन्सिपॉलने सहज प्रश्न केला आणि त्यावर आपण काय उत्तर द्यावे हे न सुचल्याने वामन फक्त हसला. MSc साठी ॲडमिशन घेणार असशील तर कॉलेजतर्फे स्कॉलरशिप ही मिळेल तुला. ऑल द बेस्ट. प्रिन्सिपॉलनी पाठ थोपटली आणि वामनचे मन भरून आले. प्रिन्सिपॉल त्यांच्या ऑफिसात दिसेनासे होईपर्यंत तो त्यांची पाठमोरी आकृतीने हळत उभा होता. पुढील शिक्षणासाठी मन ओढ घेत होते त्याचे आणि त्या क्षणी विसावा बंगल्यात पारतंत्र्यात राहण्यासही त्याचे मन तक्रार करीत होते. नोकरी मिळाल्याने स्वतंत्र भरारी मारण्याची त्याची इच्छा प्रबळ झाली होती आणि त्या इच्छेला बिंदूनेच खतपाणी घातले होते. आयुष्यातला महत्त्वाचा काळ, बालपण आणि तारुण्याची सुरुवात विसावा बंगल्यात गेली होती. आश्रित म्हणून हिणवला गेला होता तो. काही काळ वेळेला त्याच्यापेक्षा बंगल्यातील इतर नोकरांना चांगली वागणूक मिळालेली होती. त्याने पाहिली होती, पण त्याने कधीच तक्रार केली नव्हती. तरीही पुन्हा नशिबाची परीक्षा पाहण्याची त्याची तयारी नव्हती. यापुढे स्वतंत्र राहायचं होतं त्याला. स्वतंत्र बाण्याने जगायचंही होतं. एक दीर्घ सुस्कारा सोडला त्याने आणि त्या क्षणी बिंदूने त्याला विचारलं, कसल्या विचारात गर्क झाला आहेस एवढा? पुढे शिकणार आहेस ना? बिंदूकडे स्नेहार्थ नजरेने पाहिले वामनने. तो अडचणीत असताना प्रत्येक वेळी तीच त्याच्या मदतीसाठी धावून आली होती. त्याचा अपमान होत असताना तिनेच त्याच्यातर्फे आवाज उठवला होता. त्याच्यासाठी ती आपल्या जन्मदात्यांशीही भांडली होती आणि यापुढे त्याच्याच हातात हात घालून जीवनाची वाटचाल चालणार होती ती. शिक्षणाची इच्छा असली तरी माझ्याकडे वेळ नाही बिंदू, वामन दूर पाहत म्हणाला. माझ्याशी बोलताना तरी कोड्यात बोलू नकोस वामन. तिचा आग्रही स्वर ऐकून वामन हसला. अगं, आपल्या योजनेप्रमाणे माझ्याकडे
3 वर्ष आहेत फक्त. 3 वर्षात मला आपल्यासाठी घरकुल उभारायचं आहे. असं घरकुल की ज्या घरात मी मालक म्हणून वावरेन. असं घरकुल की ज्या घरात मला कोणी आश्रित म्हणून हिणवणार नाही. वामन, त्याच्या शब्दांनी बिंदू हेलावली होती आणि वामनचे डोळेही पाणावले होते. मलाही शिकावेशी वाटतेय ग, वामन आवेगाने म्हणाला. पण त्यासाठी स्वतःला बंधनात जकडून घेणं आता मला आवडणार नाही. मलाही आवडणार नाही वामन. तुझ्याच प्रोत्साहनाने मी धाडस करतोय बिंदू. वामनचा स्वर ओलावला होता. तू जर माझी जिद्द जागृत केली नसतीस तर कदाचित मेलेल्या मनाने मी बंगल्यातच राहून मामांकडे पुढील शिक्षणाची इच्छा व्यक्त केलीही असती. पण आता मला स्वातंत्र्याची आस लागली आहे. मला माझं स्वतःचं घर हवं आहे आणि त्या माझ्या घरात मला तू हवी आहेस बिंदू. तू हवी आहेस. तू हेच जर कुठे एकांतात बोलला असतास ना तर मी तुझा खुशीने मुकाच घेतला असता. बिंदू त्याच्या अंगावर रेलत कुजबुजली आणि वामन मुलीसारखा लाजला. तू फार फाजील झाली आहेस बिंदू. वामन, बिंदूचे बोलणे आजूबाजूला उभे असल्या कोणी विद्यार्थ्याने ऐकले की नाही याची खात्री करण्यासाठी इकडे तिकडे पाहत हळू आवाजात म्हणाला. त्याच्या बुजरेपणाला बिंदू खळाळून हसली आणि पुन्हा ती त्याला चिडवण्यासाठी मिस्किलपणे काहीतरी बोलणार होती. पण त्या क्षणी वामनला नाजूक आवाजात हाक मारली गेली होती. वामन! त्या आवाजाने बिंदू दचकली होती. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. नापसंतीने तिने वामनकडे पाहताच वामनने नाईलाज आहे अशा अर्थानं खांदे उडवले होते आणि वामनच्या त्या आविर्भावाने चिडलेल्या बिंदूने फणकारानेच मान वळवली. ती नेमकी त्यांच्याकडे येणाऱ्या माधुरीच्या दिशेने. वामन! माधुरीने पुन्हा हाक मारली आणि चालण्याचा पवित्रा बदलून ती धावतच येऊ लागली. तुला भेटायला कशी आतुर झाले आहे बघ, बिंदू रागाचा कटाक्ष वामनकडे टाकीत म्हणाली. अगं पण तिची तरफदारी करण्याची आवश्यकता नाही. पाय आपटीत बिंदू म्हणाली आणि तिचा बालिशपणा पाहून वामन हसला. हस तू, पण लक्षात ठेव, बिंदू तावातावाने म्हणाली. जर ती तुझ्या अंगचटला येऊ लागली तर इथेच मी तिच्या झिंज्या उपटीन. ती खरोखरच बोलल्याप्रमाणे वागेल असाच तिच्या चेहऱ्यावरचा निग्रह सांगत होता. वामन घाबरला. बिंदू कॉलेजमध्ये सर्वांसमोर तमाशा करील या भावनेने तिला समजावण्यासाठी त्याने तोंड उघडले आणि त्या क्षणी माधुरी तेथे आली. हाय वामन. कॉंग्रॅच्युलेशन्स माधुरी. अभिनंदन खरे तर तुझं करायला हवं, माधुरी त्याच्याशी हस्तांदोलन करत म्हणाली. आम्ही आल्सो रॅन या कॅटेगरीतले, पण तुम्ही स्कॉलर. हॅलो बिंदू. बिंदू जबरदस्तीने हसली, पण तिचं लक्ष माधुरीने हस्तांदोलनासाठी धरून ठेवल्या वामनच्या हाताकडेच होतं. माधुरीने नागेशचा विषय अजिबात काढला नव्हता, कारण नागेश नापास झालेला तिला माहीत होतं. कुठे टर्म्स भरतो आहेस तू? मी शिकणार नाही आहे पुढं. वामन? माधुरीला खरोखर धक्का बसला होता. आश्चर्याने तिने बिंदूकडे पाहिले आणि नंतर पुन्हा वामनकडे पाहत तिने वामनचा हात सोडला होता. तू तुझ्या निर्णयाचा फेरविचार करावास असं वाटतं मला, माधुरी आपलेपणाने म्हणाली. माधुरी, सध्या मी नोकरी करतोय आणि मी भेटेन तुला नंतर. बिंदूसमोर अधिक चर्चा करण्याचे तिने टाळले हे वामनच्या लक्षात आलं. तसेच खुद्द बिंदूच्याही लक्षात आलं होतं ते. आज मला पार्टी नाही देणार तू? माधुरी वामनशी बोलताना बिंदूचे अस्तित्व गृहीतच धरीत नव्हती. याचाच बिंदूला राग आला होता. पण माधुरीच्या बोलण्यावर वामनने फार आडेवेळे घेतले नाहीत. बिंदूसह तो माधुरीबरोबर कॅन्टीनमध्ये शिरला होता. पण जेव्हा त्याने बिंदूला आपल्याबरोबर चल असं म्हटलं तेव्हा मात्र माधुरीच्या चेहऱ्यावर नापसंतीची छटा झळकून चटकन नाहीशीही झाली होती. कॅन्टीनमध्येही माधुरी खूप काही बडबडत होती. त्या बडबडीचा बिंदूला कंटाळा आला होता.
शिवाय माधुरी भोळ्या वामनला आपल्या माधुर्याच्या जाळ्यात ओढेल या भीतीने ती बेचैनही झाली होती. म्हणूनच वामनवरील आपला हक्क माधुरीला दाखवण्यासाठी वामनचा हात ओढत ती म्हणाली, ए चल ना रे वामन, जरा थांब, घरी पप्पा मम्मी वाट पाहत असतील. वामन पुन्हा माधुरीशी बोलू लागला. त्याने आपल्याकडे दुर्लक्ष करताच बिंदूला राग आला. त्या रागाच्या भरातच तिने त्याला आपल्याजवळ खेचले आणि माधुरी आपल्याकडे डोळे विस्पारून पाहते आहे याची जाणीव असूनसुद्धा जाणून बुजून त्याच्या कानाच्या पाळीचा चावा घेतला. वामन शरमला. लाले लाल झाल्या चेहऱ्याने माधुरीकडे पाहण्याचे टाळले त्याने. काय हा वेडेपणा बिंदू, किंचित चढ्या आवाजात त्याने विचारले. बिंदूने आणखी वेडेपणा करायच्या आत उठ उठ, बिंदू सरळ त्याच्या गळ्यात हात घालीत म्हणाली आणि वामन घाबरून घाईघाईने उठला. ही वेडाबाई मत्सराच्या भरात आपला मुक्कासुद्धा घेईल याची खात्री होती त्याला. माधुरी, पुन्हा भेटू आपण. जाता जाता वामन माधुरीला म्हणाला, तुझ्या करिअरसाठी ऑल द बेस्ट. सेम टू यू वामन, माधुरी मृदू स्वरात म्हणाली. वामन आणि बिंदू कॅन्टीनमधून बाहेर पडले त्यावेळी बिंदूने आपला हात बिनधास्तपणे वामनच्या हातात गुंफला होता. कशाला तू तिला तुझ्या ऑफिसचा पत्ता आणि टेलिफोन नंबर दिलास? मोटारीत बसता बसता बिंदूने तक्रारीच्या स्वरात विचारलं. अगं, तिने विचारल्यावर मी काय पत्ता टेलिफोन नंबर माहीत नाही असं सांगू? फार संशयी आहेस तू. कॅन्टीनमध्ये किती वेडेपणा केलास तू. कॅन्टीनमध्ये वामनच्या कानाची पाळी चावताच चकित झाल्या माधुरीचा चेहरा आठवून बिंदू खुशीने हसली. माधुरीला तिला दर्शवायचं होतं की वामन तिचं आहे आणि तिने ते साधलंही होतं. स्वतःच्या मोटारीतून घरी परतताना माधुरी बुचकळ्यात पडली होती. बिंदूने वामनशी केलेली सलगी तिलाही खटकली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.